हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 6 एप्रिल 2026च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग आपल्याच्या विषयाकडे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातच्या गांधीनगर येथील कोबा तीर्थ श्री महावीर जैन आराधना केंद्र परिसर येथे सम्राट संप्रती संग्रहालयाचे उद्घाटन केले. मुख्यमंत्री उद्योग क्रांती योजना मध्य प्रदेश सरकारने सुरू केलेली आहे. इंडिया फार्म 2026 परिषदेची 9वी आवृत्ती दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय सागरी संघटना ही संकटात सापडलेल्या जहाजांसाठी आश्रयस्थानाची प्रमाणित व्याख्या आणि मार्गदर्शक तत्त्वे प्रदान करणारी प्रमुख आंतरराष्ट्रीय संस्था आहे. भारत सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी स्थापन केलेल्या विशेष निधीचे नाव निर्भया निधी असे आहे. पुढे पाहूया. तेलंगणा राज्य सरकारने मार्च 2026 मध्ये कर्मचारी उत्तरदायित्व आणि पालकत्व सहाय्य देखरेख विधेयक मंजूर केले. नवी दिल्ली येथे आयोजित हॉकी इंडियाच्या 8व्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात 2025 1980च्या मॉस्को ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य जफर इक्बाल यांना प्रतिष्ठित मेजर ध्यानचंद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. पुढे पाहूया. PM कुसुम 2.0 योजना नवीन व नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयामार्फत राबवली जाते. 1 एप्रिल 2026 रोजी RBI आपला 91वा स्थापना दिवस RBIने साजरा केला. RBIचे मुख्यालय मुंबई, महाराष्ट्र येथे आहे. RBIचे राष्ट्रीयकरण 1 जानेवारी 1949 रोजी करण्यात आले. भारताची संयुक्त लष्करी सज्जता आणि त्रिसेवा ताकद प्रदर्शित करण्यासाठी अंदमान व निकोबार कमांडद्वारे सराव द्वीपशक्ती 2026 आयोजित करण्यात आला होता. दक्षिण अमेरिकेतील सुरिनाम देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष चंद्रिका प्रसाद संतोखी यांचे वयाच्या 67व्या वर्षी निधन झाले. औषध निर्माण क्षेत्रात भारताचे स्थान बळकट करण्यासाठी इंडिया फार्मा 2026ची 9वी आवृत्ती 13-14 एप्रिल 2026 दरम्यान नवी दिल्लीतील फेडरेशन हाऊस येथे आयोजित केली जाणार आहे. पुढे पाहूया. स्थलांतरित वन्यजीव प्रजातींच्या संवर्धनासाठी अधिवेशनाच्या पक्षकारांच्या परिषदेची 15वी बैठक ब्राझील देशात पार पडली. वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू सुनील नरेन IPLच्या इतिहासात सर्वाधिक सामने खेळणारा परदेशी खेळाडू ठरलेला आहे. जपानच्या फुजित्सू कंपनीने जगातील पहिला 1 मेगापिक्सेलपेक्षा जास्त क्षमतेचा ड्युअल ब्रँड इन्फ्रारेड सेन्सर विकसित केलेला आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.